हा आहे जगातला विचित्र कपडे घालून येण्याचा इव्हेंट. इथे ईशा अंबानीने तिच्या आउटफिटवर आंबा कॅरी केला. सारा पॉल्सनने गांधारी सारखी डोळ्यांना पट्टी बांधली, पण नुसती पट्टी नाही तर पैशाची पट्टी बांधली. तर केटी पेरीने चेहऱ्याला झाकण बसवलं. कायली जेनरचा कॉर्सेट मधला किलिंग लुक, तर किम कर्दाशियनने तर आयफोन 17च्या रंगासारखाच कॉस्ट्युम घातला. आणि करण जोहरने तर अंगावरच कार्पेट घातल्याची मीम्स सोशल मीडियावर जाम व्हायरल झाली. पण काय आहे हा मेट गाला? इथे सेलिब्रिटीज विचित्र कपडेच घालून काय येतात आणि या विचित्र कपड्यांची एवढी चर्चा का होते? आजच्या ऑन पॉइंट मध्ये डिकोड करूया. यंदाचा मेट गाला 4 मे 2026च्या रात्री पार पडला. मेट गाला हा दरवर्षी मेच्या पहिल्या सोमवारीच होतो. एलिनॉर लॅम्बर्टने 1948 मध्ये या इव्हेंटला सुरुवात केली. पण का? तर त्यामागे तिची इंटरेस्टिंग बॅकस्टोरी आहे. एलिनॉरचं शिक्षण अमेरिकेतल्या इंडियानामध्ये आर्ट शाखेमध्ये झालं. त्यानंतर पुढे ती न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट झाली आणि तिची ओळख सेयमूर बर्गसन यांच्याशी झाली आणि ओळखीचं रूपांतर नात्यामध्ये झालं आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. आता एलिनॉरला न्यूयॉर्कमध्ये वेगवेगळ्या संधी दिसायला लागल्या. तिने अमेरिकन आर्ट डीलर असोसिएशनच्या पब्लिक रिलेशन्स विंगमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि मग काय, हळूहळू ती वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या, इंडस्ट्रीतल्या मोठमोठ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला लागली. हळूहळू अशामुळे तिला फॅशनच्या जगाची चांगलीच ओळख झाली आणि जवळून ओळख झाली. तिला न्यूयॉर्क किंवा अमेरिकन फॅशन ही युरोपियन फॅशनच्या पुढे काहीच नसल्याचं जाणवलं. म्हणजे अमेरिकन फॅशन ही अतिशय बाल्यावस्थेत असल्याचं तिचं मत पडलं आणि त्यामुळे तिने स्वतःजवळ बेस्ट ड्रेस्ड करणाऱ्या काही लोकांची यादी बनवायला सुरुवात केली. आता तिच्या या यादीला व्हॅलिडिटी मिळावी म्हणून ती या यादीवर डिपार्टमेंटच्या स्टोअर क्रिएटिव्सची मतं घ्यायची. फॅशन मॅगझिनच्या एडिटर्सना, फॅशनमधल्या महत्त्वाच्या एजन्सीजना त्यावर मत द्यायला सांगायची. तिच्या या लिस्टमध्ये बेसिकली फेमस हॉलिवूड सेलिब्रिटीज वगैरे अजिबात नसायच्या, पण राजघराण्यातल्या काही व्यक्ती, अमेरिकेतल्या काही श्रीमंत पुरुषांच्या बायका असायच्या. तिची ही लिस्ट ना एकदम एक्सक्लुझिव्ह असायची. आणि तिच्या या यादीचा फायदा काय झाला तर न्यूयॉर्क टाइम्सने तिची दखल घेतली आणि जगात आता फॅशनचं नवीन इंटरनॅशनल सेंटर हे न्यूयॉर्कच्या रूपाने पुढे येत असल्याची हेडलाईन दिली. आणि त्यानंतर हळूहळू अनेक हॉलिवूड सेलिब्रिटीज एलिनॉरच्या या लिस्टमध्ये येण्यासाठी प्रयत्न करायला लागले. आणि मग एका वर्षी त्या लिस्टमध्ये एक नाव ॲड झालं, जे होतं जॅकी केनेडी, अर्थात जॅकलिन केनेडी. या त्याच जॅकी केनेडी आहेत ज्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या पत्नी आहेत. यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. एलिनॉरने पहिला मेट गाला हा 1948 मध्ये ऑर्गनाईज केला. तेव्हा त्याचं नाव होतं गाला ऑफ द इयर आणि हा मेट गाला मेट्रोपॉलिटन म्युझियमच्या मेट कॉस्ट्युम इन्स्टिट्यूटसाठी डेडिकेट केला गेला आणि तेव्हापासून दरवर्षी कॉस्ट्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्याच्या हेतूनेच हा इव्हेंट केला जातो. फॅशनला म्युझियममध्ये आणणं हा याचा खरं तर प्रायमरी हेतू आहे. या इव्हेंटमधून पैसे गोळा करणं आणि त्याचा वापर फॅशनमधल्या काही गोष्टी, फॅशनचा इतिहास प्रिझर्व्ह करणं असा होता आणि आहे. हे प्रिझर्वेशनचं काम म्युझियम ऑफ कॉस्ट्युम आर्ट्स म्हणजेच आत्ताच्या कॉस्ट्युम इन्स्टिट्यूटद्वारे केलं जातं. ही एक स्वायत्त संस्था आहे आणि तिची स्थापना 1937 सालीच झाली. तर असा हा मेट गाला आजही तितकाच पॉप्युलर आहे आणि दरवर्षी तो आपल्याला काही बेस्ट रेड कार्पेट मोमेंट्स देतो. आता जे सेलिब्रिटी मेट गालामध्ये पार्ट घेतात त्यांना एंट्रीसाठी पैसे भरावे लागतात का? तर अजिबात नाही. हा इन्व्हाइट ओनली कार्यक्रम असतो. पण ज्या डिझायनरला, ज्या फॅशन ब्रँडला मेट गाला अटेंड करायचा असतो, ज्यांना एक संपूर्ण एंटायर टेबल बुक करायचं असतं, त्यांना जवळपास 3.33 कोटी रुपये खर्च करावे लागतात. आणि ही मी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू सांगतेय, दरवर्षी ही बदलत असते. पण याच्याबरोबर त्यांना काही पर्क सुद्धा मिळतात, जसं की म्युझियम पाहता येणं, कॉकटेल, डिनर आणि जगातल्या मोस्ट एक्सक्लुझिव्ह पार्टीचा पार्ट होता येणं. यानंतर मंडळी एलिनॉरने अजून एक महत्त्वाचं काम केलं आणि ते म्हणजे तिने CFDA म्हणजे काउन्सिल ऑफ फॅशन डिझायनर्स ऑफ अमेरिका याची स्थापना केली. इमर्जिंग टॅलेंटला सपोर्ट करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं हा या काउन्सिलचा हेतू आहे. त्यानंतर एलिनॉरने बेस्ट ड्रेस्ड व्यक्तींची लिस्ट बनवण्यासाठी एक कमिटी सुद्धा फॉर्म केली. या कमिटीतले लोक बेस्ट ड्रेसच्या यादीत यावर्षी कोणाला ठेवायचं, कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं ते ठरवायचे. या लिस्टचा सगळा कंट्रोल एलिनॉरने कायमच स्वतःकडे ठेवला.
पण तिच्या वयाच्या 99व्या वर्षी तिने याची जबाबदारी व्हॅनिटी फेअरला दिली आणि तेव्हापासून आजतागायत ते ही लिस्ट अजूनही पब्लिश करतात. कॉन्डे नास्ट या एका कंपनीकडे व्हॅनिटी फेअर आणि वोग मॅगझिनची मालकी आहे आणि सध्या 1995 पासून वोग मासिकाच्या एडिटर इन चीफ असलेल्या ॲना विंटर या मेट गालाच्या आयोजनाची आणि संपूर्ण नियोजनाची जबाबदारी सांभाळतात. पाहुण्यांची यादी ठरवण्यापासून ते कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याची आखणी करण्यापर्यंत सगळं काही त्यांच्याच नेतृत्वाखाली होतंय. ॲना विंटर यांच्या कल्पनाशक्ती आणि दृष्टिकोनामुळे फॅशन जगतातला एक भव्य आणि लक्षवेधी सोहळा मेट गाला ठरलेला आहे. मेट गालाची खरं तर दरवर्षीच एक थीम असते आणि त्या थीम प्रमाणेच फॅशन डिझायनर्स आणि मॉडेल्स हे काम करतात. ही थीम फॉलो करूनच सेलिब्रिटी रेड कार्पेटवर हजेरी लावतात. आता या कार्यक्रमाचे खरं तर काही कडक नियम सुद्धा आहेत, जसं की यामध्ये 18 वर्षांखालील व्यक्तींना सहभागी होण्याची अजिबात परवानगी नाहीये. तसंच कोणत्याही सेलिब्रिटींना या इव्हेंटमध्ये मोबाईल किंवा कोणत्याही प्रकारचा फोन वापरण्याची सुद्धा परवानगी नाहीये. इथे फॅशनला जास्तीत जास्त महत्त्व मिळावं यासाठी एडिटर इन चीफ प्रयत्नशील असतात. इथे गेस्टला वाढल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये सुद्धा कांदा लसूण हे वर्ज्य केलं जातं आणि याशिवाय स्मोकिंगवर सुद्धा इथे बंदी आहे. दरवर्षी या कार्यक्रमात जगभरातून प्रसिद्ध सेलिब्रिटी, कलाकार आणि डिझायनर्स आपली स्टाईल दाखवण्यासाठी उपस्थित राहतात. मात्र इथे कोणीही सहजपणे पोहोचू शकत नाही. फक्त खास आमंत्रण मिळालेल्यांनाच इथे प्रवेश मिळतो. दरवर्षी फक्त 400 ते 600 लोकांनाच या शोमध्ये सहभागी होता येतं आणि हे निमंत्रण मिळवणं किंवा हे निमंत्रण मिळणं हे सेलिब्रिटींसाठी एक प्रकारचं मानचिन्ह समजलं जातं. यंदाच्या मेट गालाची थीम ही कॉस्ट्युम आर्ट अशी आहे, तर पाहुण्यांसाठी उपस्थितांसाठी फॅशन इज आर्ट असा साधारण ड्रेस कोड आहे. म्हणजे एकंदरीतच मेट गाला हा फॅशन मधल्या टॅलेंटला प्रोत्साहन देणं, चालना देणं हाच राहिलेला आहे आणि त्यातून जमलेले पैसे हे मेट्रोपॉलिटन म्युझियमसाठी, फॅशन कन्झर्व करण्यासाठी वापरले जातात. एलिनॉरने जन्माला घातलेला हा इव्हेंट आज जगभरात, पर्टिक्युलरली फॅशनच्या जगतात पॉप्युलर झालेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा ऑड इव्हन.